हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये. स्वामींचे नाव घेऊन व्लॉगला करते आहे सुरुवात. तर सुरुवातीची क्लिप बघून तुम्हाला समजलंच असणार आहे की मी आज कोणाला भेटायला गेले होते. हो, नम्रता दिदी, कोल्हापूरची सून नम्रता दिदी, हिला भेटायला गेले होते. तर हिला कोण नाही ओळखत ना, सगळेच ओळखतात, पण मी तिला आहे ना आज जवळून ओळखलं. आणि खरंच नम्रता दिदी आहे ना, तिच्या नावाप्रमाणेच अगदी नम्र आहे बरं का. खूप हेल्पफुल असं तिचं नेचर आहे आणि तिला भेटून खरंच खूप छान वाटलं. तिने सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा अगदी सोयीस्करपणे किंवा एकदम छान पद्धतीने दिले. बरं, आता आम्ही कुठे भेटलो? तर नाशिकमध्ये तिने पंचवटी इथे गोदा घाटच्या इथे तिचा मीटअप ठेवलेला होता आणि एक एक जण तिला येऊन भेटत होतं. मला पण तिला ना खूप दिवसापासून भेटायची इच्छा होती. नम्रता दिदी ॲक्च्युली नाशिकमध्येच राहते आणि मी पण नाशिकलाच राहते. तर मला तिला भेटण्याची खूप दिवसापासून इच्छा होती, जवळून तिला बघण्याची इच्छा होती आणि तिच्याशी खूप साऱ्या गप्पा करण्याची इच्छा होती. सो फायनली ती इच्छा पूर्ण झाली आणि तिने मीटअप ठेवल्यामुळे माझं जे काही स्वप्न होतं तिला भेटण्याचं ते सुद्धा पूर्ण झालं. तर भरपूर यूट्यूबर्स तिला म्हणजे भेटून गेले होते आणि ते इथं तुम्ही बघू शकता की ते एक एंटरटेन म्हणून हा व्यक्ती आमचं खूप छान एंटरटेन करत होता. सो त्याचंसुद्धा क्लिप मी घेतलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंफार एंटरटेन होण्यासाठी. तर बघा, जर नम्रता दिदीला कोण ओळखत नाही ना, सगळेच ओळखतात, पण जर नसेल ओळखत तर कोल्हापूरची सून नम्रता ह्या नावाने तिचं चॅनल आहे, तुम्ही ते सर्च करू शकता. खूप छान पद्धतीने तिचे डेली व्लॉगिंग ती शेअर करत असते आणि तिने खूप साऱ्या अशा छान छान टिप्स वगैरेसुद्धा आम्हाला दिल्या की चॅनल ग्रो कसं करायचं. डेली व्लॉगिंग असेल तर त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने ग्रो करू शकता, कशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओज हे शूट करू शकता. खूप छान असं तिने मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनचा आहे ना सगळ्यांना फायदा झाला. आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की नम्रता दिदीला कोण कोण फॉलो करतं किंवा तिचे व्हिडिओज कोण कोण बघतं ते. आणि माझ्या चॅनलवर सुद्धा नवीन आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर एक 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 तिला जे तिचे सबस्क्रायबर आहेत ते खूप आशेने किंवा आनंदाने तिला भेटायला येत होते आणि खूप छान असं आम्ही एन्जॉय केला आणि सगळ्या यूट्यूबर्सला भेटून पण खूप छान वाटलं. हा माझा पहिलाच मीटअप होता आणि अशा मोठ्या यूट्यूबरला भेटण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. म्हणून खाली हात कसं जायचं ना, म्हणून मग मी सोने पे सुहागा म्हणजे संक्रांतीचं वाण तिला भेट दिलं. तिचं असं म्हणणं होतं की बाकीचे जे आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की तू मीटअप यासाठीच ठेवते की तुला छान छान वस्तू वगैरे मिळतात, पण ही गोष्ट आहे ना तेवढीच खोटी आहे. यामधून आहे ना वस्तू देण्यामागचं आहे ना एक प्रेम असतं आणि आपण कोणालाही पहिल्यांदा भेटलो तर आपण खाली हात जात नसतो. ही आपल्या भारताची संस्कृतीच आहे, बरोबर की नाही? आणि त्यामुळेच मग मी तिला छानशी अशी भेटवस्तू दिली होती. बाकीच्यांनी पण तिच्यासाठी खूप छान छान अशा वस्तू आणल्या होत्या आणि खरंच तिला भेटून खूप छान वाटलं. आम्ही खूप सारा असं एन्जॉय केला, तुम्ही एन्जॉय आमचं बघू शकता. आणि ह्या भरपूरशा अशा यूट्यूबर आहे, कोणी नवीन यूट्यूबर आहे, कोणी जुन्या आहे, कोणाला खूप म्हणजे त्यातलं ज्ञान आहे यूट्यूबरचं. तर सगळ्यांनी आपले एक्सपिरियन्स वगैरे शेअर केले. छानशी आम्ही रील अशी मस्त शूट केली आणि त्यानंतर गोदा घाटवर होतो तर मग आरतीपर्यंत पण थांबलो. आम्ही सगळ्यांनी मिळून आरती वगैरे पण केली आणि गोदा घाटवरची आरती खरंच खूप छान असते. कधी नाशिकला आलात पंचवटीला तर संध्याकाळची 6:30ची आरती करायला विसरू नका. हा छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा होता. कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, अजून तब्येत थोडीशी डाऊन आहे त्यामुळे आवाज खूप बसलेला आहे, पण मग हा व्हिडिओ घेऊन यायला पण मला बराचसा उशीर झाला असता. आणि नम्रता दिदीला भेटून इतकं छान वाटलं हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, त्यामुळे आवाजाचा विचार काही केला नाही आणि लगेच तुमच्यासोबत हा ब्लॉग मी म्हणजे जो काही तो शेअर केलेला आहे. त्यानंतर खूप छान छान फोटोज आम्ही काढलेत एक आठवण म्हणून. आणि नम्रता दिदी, तुला खरंच थँक्यू की तू इतकं छान मार्गदर्शन केलं सगळ्यांना आणि तुला भेटून खरंच खूप छान वाटलं. बाकीच्या यूट्यूबर्सला भेटूनसुद्धा खूप मस्त आणि खूप छान वाटलं. नेक्स्ट मीटअप जेव्हा असेल नम्रता दिदीचा तेव्हा नक्कीच तिला भेटायला जा. आता सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.